नमस्कार मित्रांनो, मी जयेश वैजकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणातील जयेश या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपले निघाले ट्रिप आणि आपण चाललो आहे धावीर देवाला. तर मित्रांनो, आज आपलं वनभोजनाची ट्रिप आहे. तर आपल्या इकडं दाखवतो आपल्यासोबत कोण कोण आहेत. आज आपल्यासोबत आहे आपली पूर्ण फॅमिली. ह्या बाजूला बघता आपली मुलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप ही सर्व आपली फॅमिली इकडे आहे. या बाजूला पण आहेत आणि या बाजूला पण. आपण 2 पिकअप केलेत. तर मित्रांनो, आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि आता आपण इकडून निघतो आहे. तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आज आपली ट्रिपची एन्जॉय. आणि मित्रांनो, धावीर देवाचं मंदिराचं नूतनीकरण होत आहे, ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन. तर चला मित्रांनो, लवकर. वाजलेत आणि फायनली मित्रांनो आपण मंदिराजवळ पोहोचलोय. आणि इकडे संपूर्ण पाठीमागे फॅमिली. फक्त रोड एकदम खतरनाक होता. ॲडव्हेंचर रोड, पूर्ण कच्चा रोड मित्रांनो होता. तुम्हाला काय थोडं दाखवला जेवढा जमला ना, जेवढा आहे तेवढं तुम्हाला दाखवला. कारण एवढा कच्चा रोड होता ना, येताना ते आम्हाला खराब झालं. तर हे बघा, हे सर्व आपली फॅमिली या बाजूला आणि हा मंदिर ह्या बाजूचा हा असा परिसर. तुम्हाला मी आज थोड्या वेळाने सर्व इकडचा परिसर दाखवतो व्यवस्थित. चला, सगळं अगोदर सामान आपण थोडं फक्त पाण्याच्या उतरवतोय. अजून बराच सामान आहे. आता आपण पोहोचले मंदिराजवळ धावीर देवाच्या आणि तुम्हाला इकडे तर मित्रांनो, हे सर्व आपले संपूर्ण दिल दोस्ती दुनियादारी मित्र परिवार हा संपूर्ण इकडे बघताय. पूर्ण एक कलर करून आला. आणि हा आपला मामा. मामा कसं आहे? तुम्ही पण आलेत का? चला एन्जॉय करा. तर मित्रांनो, इकडं बघताय बरेचसे लोक आलेत. बहुतेक गावातून पण आलेत. आपण आपल्या गावातून आलो. आणि मित्रांनो, हा आहे धावीर देवाचं मंदिर. या बाजूला बघताय हा नवीन मंदिर होतं, नूतनीकरण होतंय. आणि इकडं आहे धावीर देव. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो इकडचं धावीर देवाची मूर्ती. ही बघा, आपल्या धावीर देवाचं आहे. तर मित्रांनो, हे बघताय हे पूर्ण धावीर देव आपलं. आणि इथं आपली सर्वात पूजेची तयारी चालू आहे. आपली संपूर्ण फॅमिली इकडं बघताय, देवाची पूजा संपूर्ण करतात. आणि इकडचा असा हा संपूर्ण परिसर. हा मित्रांनो फणसाडचा अभयारण्य आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती असेल तर आपण इथे 3 वर्षापूर्वी आलो होतो. तिथे शूटिंग केली होती. तसं आपण दरवर्षी येतो इथे. तर मित्रांनो, इकडे आता आपण आलो पुन्हा एकदा. नवीन मंदिर होतं इकडं बघता. हा नवीन मंदिर आहे. आणि ते होते आता देवाची पूजा इकडे धावीर देवाची. तुम्हाला दाखवते बघा. तर चला मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण दर्शन करून घेऊया. नंतर तुम्हाला नवीन मंदिर दाखवतो अजून कसं आहे ते. तर आपली मित्रमंडळ सुद्धा आलेलं आहे इकडं. बऱ्याच गावातून इकडून आलेलं आहे. ते बघा, या बाजूला बघता. तर मित्रांनो, आता आपला फोटो सेशन करून झालेला आहे. आणि तुम्हाला मी आपलं मंदिर दाखवतो. नूतनीकरण होत येतो. हा बघा, हा असा मंदिर आहे. तो नवीन मंदिर होतोय. हे बघा. आणि आतून पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, जुना मंदिर होता ना मित्रांनो. जर आपला जुना व्हिडिओ बघितला तुम्ही धावीर देवाचा, तर तुम्ही तो मंदिर बघितला असाल. तर त्याच्यामधून गाभाऱ्याना दरवाजा एवढाच बारका होता, गाभाऱ्याचा छोटा होता. आणि मित्रांनो, पण आत्ता हा गाभारा बघितलाच ना, तो खूप मोठा बनवला सभामंडप. आणि या बाजूला बघताय गाभारा किती मोठा देवाचा बनवला बघा. मस्त छान वाटतं एकदम. आणि हा घुमट. तर मित्रांनो, हा मला आहे आपल्या देवाचा चौथारा पूर्ण आहे देव ठेवण्यासाठी. इकडं बघा शिवांश पण आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा बनवला आहे. पूर्वी छोटा होता, एवढ्याच भागामध्ये होता. आता खूप मोठा झाला आहे. आणि असा घुमट पूर्ण दांपत्य दगडांचा बनवला आहे. खूप छान.
आपलं सगळं सामान घेऊन आपण चाललो आहे या मंदिराच्या खालच्या दिशेला. आता आपल्याला खाली जायचं आहे, जेवण वगैरे आपण आहे ना खाली बनवू. तर या बाजूला बघता आपलं संपूर्ण दिल दोस्ती दोनारेचा ग्रुप. इकडे बघतो अजून सामान न्यायचं आहे. आता आपण पोचलो आहे दहावीर मंदिराच्या खालच्या पठारावर आणि इकडं आपण आहे ना जेवणासाठी ही जागा निवडली. इकडं बघा ही अशी आहे, संपूर्ण फॅमिली आपल्या आता कामाला लागले आहे. ताडपत्री अंतरून घेतले आहे. आता आपण जेवणाची तयारी करू. आणि इकडे जयेंद्र बर्फ घेऊन आला बघा, टाकीमध्ये सर्व थंड आहे पूर्ण सध्या त्याच्यामध्ये, लहान मुलांसाठी महिलांसाठी. हे बघा पूर्ण टाकी भरले, पाणी वगैरे घेऊन आले सगळे. आणि इथं आपण आता जेवण बनवणार होतं या बाजूला. आणि इथं आपण जेवण वगैरे जेवू इथं. आणि ह्या बाजूला चुलत आहे बघा. आता आपण चला थोडं आपण हाटी आणू जंगलामध्ये जाऊन थोडे जमा करू आणि इथे तुला करण्यासाठी. आणि आपण इथं जेवण करू. तर चला थोड्या वेळा तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला इकडे दाखवतो मित्रांनो. पण इकडं आहे ना या बाजूला थोडी घाण पण भरपूर केली बघा. आपले सर्व भक्तजण येतात ना, सर्व जेवण बनवल्यानंतर सगळं असंच कचरा वगैरे टाकून देतात. तर सर्वजण येतात ना इथं भाविक, त्यांना नम्रतेची विनंती आहे की जे काही तुम्ही सामान आणाल ना, जेवणाचे वगैरे पत्र वगैरे असतील ना, त्या कृपया करून इथून जाळून तरी जा, नाहीतर एक बाजूला जमा करून ठेवा. कारण कोणी तुम्ही ना जाळले तर कोणीतरी जाळू. हे बघा आता आमचा नितीन आहे, तो संपूर्ण इथं इकडचा कचरा जाळतो हा बघा. तर मित्रांनो तुम्ही जर इकडे येत असाल ना तर मित्रांनो कचरा खरंच करू नका. जागा खूप सुंदर आहे आणि अशी आपण जागा केली ना वनामध्ये तर खूप ही आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. तर मित्रांनो इकडं बघा नितीन वगैरे आहे, कचरा ह्यांना जाळून टाकतात इकडं. तर चला मित्रांनो आता आपण ह्या बाजूची सगळी जागा साफ करून घेऊ आणि ह्या बाजूला आपण चुले करू आणि इथं जेवण बनवू. आपण किती थंड आणलं या बाजूला, भरपूर हे टाकी भरून थंड घेऊन आलो आहे. तर चला थोडंसं आपण थंड घेऊया. हा थोडा पिऊ आपण, बघूया टेस्ट कशी यायचे. सुरेश कसं वाटतं इकडे येऊन? फर्स्ट क्लास एकदम. आणि तू फर्स्ट टाइम असेल ना, आला होतास कधी? म्हणजे इयत्ता 8वी मध्ये असतं. अरे बाबा बाबा, म्हणजे तू किती वर्षापूर्वी? म्हणजे खांद्यावर घेऊन तरी पण 1900 जवळ 97-96च्या नाही तेवढं नसेल, 97-98च्या दरम्यानमध्ये 8वीला तो असेल बरोबर. तेव्हा मी 7वीला होतो. आणि मित्रांनो इकडं बघताय तसं मी मित्रांनो आपण 10वीला दरवर्षी जातो, पण आपले फॅमिलीसोबत पहिल्यांदाच आलो इकडे. हे बघा ही सर्व आपली फॅमिली. आपल्या जेवणाची तयारी चालू झाली. इकडे बघताय आपले आता इथं महिला मंडळ कांदा कापायला सुरुवात केली. बघा काही बायका आता आपल्या आहेत ना महिला मंडळ ते सगळं पाण्याला गेल्यात. आणि या बाजूला विस्तव पेटवण्याची पण तयारी चालू झाली. आणि मित्रांनो आपण एक काम केलं आहे, आपण आलो आहे 10वी देवाच्या इथं, तर आपण कचरा नाही करणार. आपण हे पाण्याचे बॉटल असतील किंवा थंडाचे बॉटल असतील त्यासाठी आपण यासाठी इकडे बघा आपण डस्टबिनची पिशवी आणते इकडे. तर आपण सगळा कचरा ह्याच्यामध्येच टाकू आणि ही कचऱ्याची पिशवी आहे ना नंतर बाहेर पुढे नेऊ आणि तिकडे मग पुढे जाऊन आपण जाळून टाकू जी कचरा असेल ती. तर मित्रांनो जर तुम्ही पण येत असाल ना इकडे 10वी देवाच्या इथे वनभोजनसाठी, तर मित्रांनो प्रत्येकाने अशी पिशवीची सोय करा कचरापेटीची. आणि कचरा आहे ना इथं टाकू नका, सगळ्यांनी कचरा बाहेर न्या आणि मंदिराच्या परिसरापासून लांब जाऊन टाका. आणि दारू वगैरे पित असताना तर मित्रांनो दारूच्या बाटल्या सुद्धा आहेत ना आवारामध्ये आपल्या परिसरामध्ये टाकू नका, त्या सुद्धा लांब न्या, कारण काचेच्या बाटल्या आहेत. जर इकडे भाविक आपली लहान मुलं इकडे बघा अशी लहान मुलं वगैरे खेळतात आणि जर एखादी बाटली फुटलेली असली आणि जर एखाद्याच्या पायाला लागलं तर खूप मोठं नुकसान होतं. कारण तशी दवाखान्याची वगैरे कसलीच सोय नाही. तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपण नेणार कुठे? तर मित्रांनो जर तुम्ही दारूच्या बाटल्या वगैरे असेल ना तर स्वतःने आणलेल्या बाटल्या स्वतः तिकडे सर्व आपले महिला मंडळ बसल्यात. तर बघूया आज जेवणामध्ये आपल्या काय काय आहे तुम्हाला लवकर दाखवतो आता. तर इकडे बघता आपल्या जेवणाची तयारी चालू आहे. इकडे कांदे कापतात, टोमॅटो कापतात आणि हा आपल्या सर्व लेडीज. तर बायांनो आज आपल्या जेवणामध्ये काय काय आहे? आणि राईस. आणि तुम्हाला येताना कसा वाटला प्रवास आपला? रोड कसा होता?
एकदम ॲडव्हेंचर मध्ये वाटलं असेल ना, जंगलातून येताना आणि कच्चा रोड एकदम भारी आणि पूर्ण आपण मंदिराच्या पायथ्याशी आलो एकदम. तर मित्रांनो इकडं बघताय, या बाजूला आपल्या जेवणाची तयारी आहे आणि या बाजूला पातेला चढवलं आहे. आता इथे आपण सगळ्यात अगोदर भाऊ काय करून घ्यायचा? चिकन. चिकन. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर चिकन करून घ्यायचा. तर हे आपले कुक आहेत, एक कुक, 2 कुक आणि एक अजून मॅडम आल्या ह्या मॅडम नेहमीचे आपले कुक. तर जयश्री मॅडम आपले कुक आहे तिकडं काकू पण आहे बघा. तर चला आता इकडे जेवणाची तयारी चालू झाली, म्हणजे आपलं चिकन बनवायचे. किती किलो चिकन आपलं आहे? हा 8 किलो ना, 8 किलो चिकन आहे. तर सगळ्यात अगोदर आपण चिकन बनवून घेणार आहोत, बरोबर. आणि रवी आता आपण चिकन बनवून घ्यायचं ना पहिला, हा त्याच्यानंतर मग हा आपण मटण करून घेऊ. मटण किती आहे आपला? 6 किलो मटण आहे. तर हा बघा, हा इकडं मटण आहे आणि या बाजूला चिकन आणि ह्या बाजूला पातेला चढवलं आणि आपल्या मायला सगळं कामाला लागलं. ते बघा आता जास्त एखाद्याला टोचून बोलणं बरोबर पण नाही. आता ह्या कशा बायका बसल्या त्या बघा काम करतात. जयश्री काय बोलतोय? लाल मसाला. हा मसाला. लाल तिखट, लाल मसाला पावडर, घरगुती गरम मसाला, चिकन गरम मसाला, एव्हरेस्ट मसाला. मसाला आणि इकडे बघा आपल्या गावातले आणखी पब्लिक आले हे बघा. आणि इकडे बघा हसतात, पाहुणेच चाललं बोलतं ते बघा. गावातले अजून पब्लिक आले आपले पोरं. आणि मित्रांनो आपला चिकन आता रेडी झालाय, तयार झालेला आहे. आता चुलावरनं उतरवतो आहे बघा सुरेश आणि जयेंद्र. तर हा बघा मस्त असा चिकन झालेला आहे, सुक्का एकदम चिकन. मंडळी आपले जेवायला बसले. तर या बाजूला बघताय सर्व लहान मुले आणि आपली संपूर्ण फॅमिली, काही फॅमिली या बाजूला बसले. जयश्री या बाजूला आमची कुक हे बघा आणि संपूर्ण फॅमिली इकडे बसले बघा जेवायला. तुम्ही पण जेवायला या. आज खूप मंडळी इकडे आले, हवे जवळजवळ वाघुलवाडी गावातील आले, शिरगावचे आले, वलकेचे. तर ही इकडं आहे ना वाघुलवाडी गावातील आहे. ते बघा मुलं आपले. तर मुलं कसं वाटतं तुम्हाला? कसं आलंय वनभोजन? हां. तर मित्रांनो इकडं बघताय आपले सर्व मंडळी इकडे गावाचे आजूबाजूचे आहेत ना, सर्व इकडे आलेत आणि आता जेवतात. काय बनवलेत आज? हां चला आमच्याकडे जेवायला मटण पण आहे, चिकन पण आहे. हां तर चला एन्जॉय करा. हां हां थँक्यू. जेवलो ना त्याची काही आपल्याला पत्रवल्या होत्या या बाजूला.
या बाजूचे सर्व तिकडे जाळून टाकल्यात. तर मित्रांनो, तुम्ही जर कधी इकडे आल्यात धाविराला तर आजूबाजूचं काही तुमच्याकडं बाजूला काही घाण वगैरे काय असेल, पत्रोल वगैरे असतील तर अशा जाळून टाका. कारण मित्रांनो, ह्या भागामध्ये आपण असं कचरा पसरवली तर वन विभागातील जे काही प्राणी असतील तर त्यांना खूप त्रास होतो. जेवण वगैरे असेल का आपला काय भात वगैरे तर एका बाजूला टाकून द्या का जेणेकरून ते वन विभागातील काही प्राणी असतील ते खाऊन जातील. आणि काही आपल्या असं घाण वगैरे पत्र वगैरे असतील जाळून टाका. इथं धावीर देवाच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यासाठी ह्यांचा खूप सहभाग आहे. हो, कसं वाटलं तुम्हाला इकडे येऊन? मस्त ना. या बाजूला बघताय आपण, इकडे जेवण आपलं झालेलं आहे आणि या बाजूला आपले काय मला दाखवते बघा, सर्व आपले कचरा आहे ना इकडे घेतलेले आहे. आणि ही कचरा आहे ना मित्रांनो बाहेर घेऊन जाणार आहोत. अशा ही एक पिशवी आहे आणि या बाजूला ही एक पिशवी आहे. तर आपण ही कचरा बाहेर जाऊन टाकू. चालू सवत काढायला एक तुम्हाला खास जागा दाखवतो. आज आपली फॅमिली चालली एक खास जागेवर. तुम्हाला इकडे बघताय ह्या पाठीमागे आहे ना आपली संपूर्ण फॅमिली आहे, दिल दोस्तू देणदारीची, आणि पुढे पण चालले बघा. तर तुम्हाला एक खास जागा दाखवतो. सवतकडा आहे, खूप असा उंच आहे आणि एक धबधबा आहे. तुम्हाला दाखवतो. आज मे महिना चालू आहे आणि इकडे बघताय आपण फणसाडच्या अभयारण्यामध्ये आहोत. तर तुम्हाला दाखवतो एक जबरदस्त असा नजारा.
आलोय एका कड्याजवळ 5 मिनटं जर आपली ॲडव्हेंचर झालेलं आहे इकडून ट्रॅकिंग. बघूया किती वेळ लागते अजून जायला. एक 5 मिनटात येईल असं मला वाटतंय. हा रोड, हा बघा झाड बघा असा पडलाय. तुम्हाला ॲडव्हेंचरची मजा येत असेल, आम्हाला पण बऱ्याच वर्षानंतर येत आहे. बघा नदीतून आलोय. ही नदी आहे पूर्ण मित्रांनो. इकडं पाणी आहे अजून जंगलातली नदी आहे. मे महिन्याची आजची 30 तारीख आहे. खूप मजा येते, एन्जॉय करतो आम्ही. तर आलोय, जवळ आलोय. चला दाखवतो तुम्हाला एक ॲडव्हेंचर असा एक नजारा, सुंदर असा नजारा. 4 वाजलेत आणि आता आपली वेळ झाली घरी जाण्याची. आणि तुम्हाला मित्र दाखवतो इकडचा आपला नजारा आता कसा आहे तो. हे बघा इथं आपण जेवण बनवलं होतं आणि इकडचे आपले सगळे साफसफाई केले आणि जे आपले कचरा वगैरे होते ना ते आता आपण सोबत घेतले. हे आपले कचरा आपण आपल्या एरियामध्ये नेऊन टाकू, आपण जंगलामध्ये नाही टाकणार. तर मित्रांनो आता आपली संपूर्ण फॅमिली चालल्या तर घरी. खूप वेळ झाला, 4:15 वाजलेत आणि खूप थकलेत. आपली चालली फॅमिली ही बघा सर्व. आणि सर्व कचरा आहे ना तुम्हाला इथं अजिबात आपले काय दिसणार नाही. जेवढी काय कचरा आहे ना ते आपली कचरा आहे ना आपल्या पिशवीमध्ये भरले आणि ते आपण सोबत घेऊन चाललो. चला आपल्या एरियामध्ये जी कचराकुंडी आहे ना तिथे नेऊन टाकू आपण.